पुढची बातमी जयंत पाटील यांच्याबाबतची। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं म्हणणारे जयंत पाटील आज सकाळी बारामतीमध्ये शरद पवारांसह उपस्थित होते। बारामती कृषी विज्ञान केंद्राची जयंत पाटील आणि शरद पवारांनी एकत्र पाहणी केली। जयंत पाटील आणि शरद पवार अनेक दिवसांनी एकत्र दिसून आले। अधिवेशनादरम्यान शक्तीपीठ आंदोलकांनी मुंबईत आणलेल्या मोर्चात बोलताना जयंत पाटलांनी आपलं काही खरं नाही असं म्हटलं होतं। त्यानंतर जयंत पाटील नाराज आहेत का अशी चर्चा रंगली होती। त्यामुळे आजच्या या भेटीला महत्त्व आहे। दरम्यान जयंत पाटलांनी आज बारामती दौऱ्यानंतर त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देखील दिले। आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांचा। कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर प्रसार माध्यमात त्या सोशल मीडिया पासून मोबाईलवर येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेले असता। आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणारे हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे, हे अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तो राहिला बाजूला, असा सगळा कार्यक्रम चालू आहे। आता काय तुम्हाला मी सांगायला, आता भाषणाला वेळ नाही, सभागृहात आम्हाला जायचंय। पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही। त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही। कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। नाराज वगैरे काही नाही आहे। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा। ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की तो विनोदाचा भाग होता, की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो। त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका। तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती। तर जयंत पाटलांचा अंदाज लावणं कठीण आहे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। तर जयंत पाटील हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय सीझन्ड आहेत। मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवार साहेबांच्या सोबत आहेत। आणि आज आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असले, विरोधी पक्षाचा नेता बनणे इतकी जरी संख्याबळ नसलं तरी विरोधकांना आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही, विरोधकांना कमजोर आम्ही समजत नाही। शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहे। म्हणजे भाग्यता माणसाचं, ज्याला प्रत्येकाला तो हवासा वाटतो, इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट। विखे पाटील देखील म्हणाले की जयंत पाटील पवार साहेबांनी त्यांच्यापासून कारण ते सूचक इशारा देत आहेत। लोक बोल ते आमचे विरोधक आहेत, त्यांना एवढा अधिकार मिळत आहे, बुरा ना मानो, होली है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।